आज तरी जास्ती भाडी मिळायला पाहिजेत. खूपच कमी पैसे उरलेत. कसं होणार काही कळत नाहीये. बघता बघता 2 दिवसावर आलंय लग्न आणि अजून पैशांची काही सोय नाही, काही नाही. तरी बरं पुरुषोत्तम काकांनी डोक्यावरचं ओझं कमी केलंय, खर्च कमी केलाय. नाही पण ज्योती, तरी जो खर्च आपल्याला करावा लागणार आहे तो जास्तच आहे. काय करू, कसे उभे करू पैसे? हाँ बोल मनोज. हाँ ज्योति, अगं कुठेस तू? मी घरी आहे. अच्छा बरं ऐक ना, तू गेल्या वेळी बोलली होतीस ना की कुठून काय कर्जाचं होतंय का बघ म्हणून. हो बरोबर, मी सांगितलं होतं. काही झालं का त्याचं? हा आपलं काम झालंय. अगं एक जण तयार झालेत कर्ज द्यायला. वा, चांगली बातमी. कोण आहेत ते? अगं अभिजितला रिक्षावर आधी ज्यांनी कर्ज दिलं होतं ना तेच आहेत ते. प्रभू नाव त्यांचं. अरे पण आधीच आपल्या रिक्षावर कर्ज आहेच, ते अजून मी फेडलं नाहीये. परत आता ते पैसे एवढं कसं देतील? अगं त्यांचे आणि अभिजितचे संबंध चांगले असतील म्हणून तयार झाले असतील ना. नाही बरोबरच आहे, पण अरे हे बघ, मला वाटतं ते व्याज जास्त लावतील आणि आपल्याला ते नंतर झेपणार नाहीये. तर नको त्यांच्याकडनं पैसे, नकोच. अगं ज्योती सगळं होईल ना, तू उगाच टेन्शन घेतेस. नाही बरोबर आहे तुझं, पण काय ना, मला आतून वाटतंय अरे मनोज की आपण नको कर्ज घ्यायला त्यांच्याकडनं. हे बघ ज्योती, मला असं वाटतं ना तू उगाच घाबरतेस. मी स्वतः ऐकलंय त्या प्रभू साहेबांचं नाव. अगं खूप चांगला माणूस आहे तो. अरे म्हणजे ना लोकांच्या असा मदतीला कायम पुढे असणार आहे. बरं मी काय म्हणतो, त्यांच्याकडून पैसे घ्यायचे का नाही ही पुढची गोष्ट आहे. तू निदान त्यांना भेटून तर घे. हे बघ, जर भेटून तुला तो चांगला माणूस वाटला ना आणि त्याने आपल्याला कर्ज दिलं तर आपला फायदाच आहे का नाही? नाही, बरोबर बोलतोस तू. हे बघ, कुठून ना कुठून पैसे गोळा करायचे आहेतच मला. करेक्ट. तर ठीक आहे, भेटायला हरकत नाहीये. खरं तर कधी बोलवलं त्यांनी? आजच. मी तुला लगेच पत्ता पाठवतो, तू भेटून घे आजच्या आज. आत्ता? बरं ठीक आहे, मग मी निघतेच आहे बाहेर, भेटते त्यांना. डन. चालेल, ठेवते.